नमस्कार मित्रांनो, मी चित्रकार स्वप्नील पाटील. आर्टिस्ट स्वप्नील पाटील या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या दिवसभरात मी काही गोष्टी केल्या आणि खूप वेगळा एक उपक्रम होता माझ्यासाठी. याच्या आधी मी काही हे असे उपक्रम केलेले आहेत, पण खूप वर्षानंतर मला परत असा एक उपक्रम करता आला, सामाजिक उपक्रम. त्याबद्दल विशेष माझ्या मित्रांचे काही आभार मानायचे. आणि ती गोष्ट कशी घडली किंवा काय झालं तर ते आजच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे. तर काही दिवसापूर्वी म्हणजे 3 ते 4 दिवसापूर्वीच मला मंगेश कांबळे नावाच्या आमच्या मित्राचा फोन आला. आणि मंगेशने त्याचा भाऊ एका संस्थेत काम करतोय ते मला सांगितलं आणि त्याच्याकडे फोन दिला. तर महादेव हा मंगेशचा भाऊ, त्याने एका संस्थेत म्हणजे सामाजिक संस्थेशी तो जोडला गेलाय. बरेच वर्ष ती काम करते ती संस्था आणि तोही त्या संस्थेबरोबर काम करतो. ती संस्था आहे सेल्टर असोसिएट. तर ही संस्था मासिक पाळी आणि त्याचबरोबर टॉयलेट्स यावरती काम करते. झोपडपट्टीपासून वेगळ्या ग्रामीण भागापासून वेगवेगळ्या ठिकाणी जिथं ही गरज आहे त्या संदर्भात ही संस्था बरेच वर्ष काम करते. आणि अलीकडे ती झोपडपट्टीतील लोकांसाठी घरं आणि अशा गोष्टींसाठी पण ती जोडली गेली. आणि त्यांचा अलीकडचाच एक प्रोजेक्ट म्हणजे कोल्हापुरातला बोंद्रे नगर या ठिकाणी एक झोपडपट्टी होती. तर त्या झोपडपट्टी धारकांना स्वतःची घरं उपलब्ध करून देणं, प्रधानमंत्री आवास योजनेतून आणि परत गव्हर्नमेंटच्या बऱ्याच गोष्टींमधून मदतीतून ही घरं उभा केली गेली. तर ह्या संस्थेचं काम खूप छान वाटलं मला आणि ते मला महादेवकडनं समजलं. तर त्या संस्थेतून झालेली जी घरकुल योजना आहे किंवा जी वसाहत आहे त्या वसाहतीतल्या छोट्या मुलांसाठी एक चित्रकलेचं वर्कशॉप कार्यशाळा घ्यायची, 1 दिवसाची किंवा काही तासांची, आणि त्या मुलांना कलेची आवड निर्माण व्हावी ह्या संकल्पनेतून मला त्यांनी फोन केला होता. आणि मला ती संकल्पना आवडली. मलाही तसा वेळ होता आणि मला ते वेळ काढून गेलो असतो नक्कीच, नसता तरी. पण ते आवडले आणि मी जाऊया असं ठरवलं. 2 दिवसात आमची वेळ ठरली, वार ठरला आणि आज ते वर्कशॉप मी सकाळी 11 ते 11:30च्या दरम्यान मी तिथं पोहोचलो. 12 वाजता ते चालू झालं आणि एक 2-3 तासाचं ते त्या लहान मुलांच्या बरोबर ते वर्कशॉप घेतलं. चला, तर आज मी त्या मुलांच्या बरोबर कसा वेळ घालवला हे मी तुम्हाला दाखवतो. माझं शिक्षण 10वीच आहे, पण माझे प्रदर्शन आणि बरेच झालेत. जहांगीर आर्ट गॅलरीला प्रदर्शन झालं. नाही, मी कॉलेज नाही केलेलं, मी सोडलंय मुद्दाम. ड्रॉइंग मध्येच घेतलं का? मी गुरु शिष्य परंपरेत शिकलो. मी महादेवला माहिती माझी देत तर मी त्या ठिकाणी पोचलो. बरेच विद्यार्थी जमले होते आणि गेल्यानंतर पहिल्यांदा महादेवने त्या संस्थेने माझा सत्कार केला, एक छोटंसं फुलांचं वृक्ष देऊन. त्यानंतर मुलांना पेपर आणि पेन्सिल, रबर ह्या गोष्टी त्यांनी वाटल्या आणि त्यानंतर मी त्या मुलांच्याकडे सगळं साहित्य पोचल्यानंतर मी वर्कशॉपची सुरुवात केली. तुम्हाला आवडतं जे चित्र आधी काढलेत ना तुम्ही, तर ते चित्र काढा. पेन्सिल दिले, रबर न वापरता, जास्त फोडायचं नाही. मुलांना छोटे छोटे अनुभव सांगत, त्यांच्याबरोबर शेअर करत, एक उदाहरणं देत, शर्टाचं उदाहरण, असं निसर्गनिर्मित मानवनिर्मित गोष्टी, किस्से सांगत त्यांना मी ते व्हाईट बोर्डवरती म्हणजे पेपर लावला होता त्यावरती पेन्सिलच्या साहाय्याने त्यांना ड्रॉ करून दाखवलं. तर मुलंही ते मी केलेलं ड्रॉ बऱ्याच वेळा त्यांच्या पेपरवरती ड्रॉ करून घेत होते आणि कॉपी करत होते. काही स्वतःच्या विचारांनी चित्र काढत होते. मी जसं पहिल्यांदा त्यांना सांगितलं होतं तुम्हाला आवडणारं चित्र काढा, तर तसं खूप रमली होती मुलं. आणि बरीच मुलं त्यांच्या काही कन्सेप्ट डोक्यात होत्या त्या काढण्यात व्यस्त होते. तर ह्याचबरोबर मला मुलांची अजून एक गोष्ट आवडली म्हणजे मी पहिल्यांदा ज्यावेळी सांगितलं तुम्हाला आवडतं चित्र काढा, तर बऱ्याच मुलांनी भारताच्या झेंड्याचं म्हणजे ध्वजाचं चित्र काढलं आणि ते मला खूप भारी वाटलं. नैसर्गिकरित्या आपल्या देशावरती प्रेम करणारी मुलं न कळत त्यांच्या चित्रातून व्यक्त होत होते. याचबरोबर थोडी मोठी म्हणजे 8वीपासून कॉलेजपर्यंत जाणारी मुलं काही त्या वस्तीतली होती, ती येऊन मागे बसली होती. तर त्यांच्याशी मी गप्पा मारल्या, माझे काही पेंटिंग त्यांना दाखवले आणि त्यांनाही करिअर दृष्ट्या जे काही माझे विचार आहेत ते मी त्यांच्याशी शेअर केले, त्यांच्याशी गप्पा मारल्या. याचबरोबर त्या मुलांनी घेत असलेलं शिक्षण, त्याबद्दल भविष्यात काय करायचं आहे, करिअरमध्ये कोणत्या जायचं आहे ह्याबद्दलही त्यांनी माझ्याशी त्यांचे अनुभव शेअर केलेत आणि खूप मजा आली मला. लहान मुलं मी जे ड्रॉइंग करून दिलं होतं ते काढण्यात मग्न होते आणि त्यांच्या आयडियाजनुसार काही पेंट करत होते. तर मी छोट्या छोट्या गोष्टी, साधे सिंपल झाड असेल किंवा घर असेल, एक टिपिकल आपण म्हणतो निसर्गचित्र तसं काढतो तसं मी काही त्यांना ड्रॉ करून दाखवलं होतं. आणि एक एक एलिमेंट्स, घर कसं काढायचं, झाड कसं काढायचं ह्या गोष्टी काढत होतो. याचबरोबर मागच्या बाजूला मोठी जी मुलं होती ती लाजून थोडंसं साहित्य घेऊन मागे जाऊन बसली होती. त्यांना पब्लिक त्या मुलांच्याच छोट्या बसण्यात त्यांना इंटरेस्ट नव्हता. तर त्यांच्याजवळ जाऊन मी थोड्याशा गप्पा मारल्या, त्यांचे चित्र बघितलीत आणि बोललो त्यांच्याशी, त्यांनाही भारी वाटलं.
तर अशा गोष्टी करत मी पेन्सिल कशी धरावी ह्याही गोष्टी मुलांना सांगत होतो आणि मुलं मला प्रत्येक गोष्टीला सपोर्ट करत होती आणि उत्तरं देत होते. तर ही एनर्जी बघून मलाही खूप भारी वाटलं आणि ह्याचा उपयोग मला माझ्या कामात कायमस्वरूपी चित्र करताना होईल असे आशा. तर बेसिकली लहान मुलांना मी मुलं मुली निसर्गचित्रातले प्रसंग अशा गोष्टी मी पेन्सिलद्वारे चारकोलद्वारे माझं ड्रॉ करून मी दाखवले त्यांना आणि ते कॉपी करून झाल्यानंतर मी एका लेवलला मुलांचंही चित्र पाहिली तर मुलं खूप मन लावून जे काय काढत होते एकाग्र होऊन तर ती चित्र मी बघून घेतलीत आणि त्यानंतर मी ठरवलं की एक वॉटर कलर त्यांना करून दाखवायचं. साधं पोस्टर कलरमध्ये नॉर्वे पेपरवरती मी एक मोठं फुल इम्पेरियल साईजचं एक वॉटर कलर करायला घेतलं. तर हे प्रायमरी रंगात केलेलं चित्र आहे आणि त्यांना आवडेल असं एक धबधबा, त्याच्या बाजूला असलेलं एक छोटंसं घर, ती वाहणारी नदी, काही दगडावरती बसलेले मासे धरायला मुलं, अशा सगळ्या घटना म्हणजे घटक घेऊन किंवा निसर्गातल्या छोट्या छोट्या पार्ट घेऊन मी हे ड्रॉईंग करायचं ठरवलं आणि ते ड्रॉईंग मी करत होतो. त्याचवेळी मुलं माझ्या चित्र बघण्यात काही मग्न होतेच, पण त्यांच्याबरोबर लहान मुलं त्यांचं चित्र काढण्यात जास्त मग्न होते. त्यांना माझ्या चित्राकडे बघण्यात तसा इंटरेस्ट नव्हता आणि मला हे सगळ्यात भारी वाटलं की त्यांच्या आनंदात ते मग्न आहेत हे भारी होतं. तर अशा पद्धतीनं मी हे पोस्टर कलरमध्ये हे चित्र केलं. तर मित्रांनो, असेच काही उपक्रम आपण इतरही ठिकाणी करू शकतो. मी जसं मगाशी तुम्हाला म्हटलं तसं काही असेल तुमच्याही डोक्यात आयडिया तर मला नक्कीच सांगा. तर हे चित्र बऱ्यापैकी आत्ताही पूर्ण झालेलं आहे आणि हे चित्र त्या संस्थेकडेच नंतर मी त्यांना दिलं. तर हे बऱ्यापैकी चित्र कंप्लीट झाल्यानंतर तिथली मोठी मुलं लहान मुलं सगळ्यांनाच येऊन त्यांनी ते पाहिलं आणि खूप त्यांना तेही आवडलं. तर अशा पद्धतीनं हा दिवसभराचा एक वर्कशॉप झाला आणि त्यानंतर ते चित्र पूर्ण झाल्यावर त्या मुलांची हातात चित्र घेऊन एक त्यांचं फोटोशूट झालं. संस्थेसाठी त्यांना दाखवायला लागतं यानुसार आणि त्या संस्थेतून महिपतराव बोंद्रे सहकारी गृहनिर्माण संस्था या ठिकाणी झालेला हा उपक्रम संपून या ठिकाणाचा मी निरोप घेतला. तर मित्रांनो, तुम्हाला ही कार्यशाळा आवडली असेल तर नक्कीच मला कमेंट्सद्वारे कळवा आणि हा व्हिडिओ शेअर करा आणि लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनलला. तर मित्रांनो, आता तुम्ही पाहिलंच की हा दिवस किंवा हे काही क्षण माझ्याबरोबर कसे मला आनंदात घालवता आले आणि त्यांना एक मी वॉटर कलर चित्र करून दाखवलं, तेही खूप छान आणि त्यांनाही ते आवडलं. तर ते बेसिक चित्र आहे आणि प्रायमरी लेवलचं चित्र आहे आणि ते मेमरी चित्र मी काढण्याचं कारण, लँडस्केप काढण्याचं कारण त्यांना आवडेल असं होतं. तर प्रायमरी रंगात केलेलं चित्र तर तुम्हालाही आवडलं असेल तर हा उपक्रम किंवा ही आजच्या दिवसाचा माझा दिनक्रम मी तुमच्याशी शेअर केलाय, तुम्हाला तो आवडला असेल अशी आशा. आणि मित्रांनो, असेच काही उपक्रम करायचे असतील किंवा तुमच्या आजूबाजूला लहान मुलं असतील किंवा काही शालेय 8वी-9वीची मुलं असतील किंवा करिअर संदर्भात, करिअर संदर्भात मार्गदर्शन किंवा त्यांच्याशी गप्पा मारता येतील असं काही तुमच्याही डोक्यात असेल तर मला नक्कीच सांगा. मला जसा वेळ असेल तसं आपण एकदा बोलून ठरवून मलाही ते करायला आवडेल आणि मला माणसं जोडता येतील, विद्यार्थी जोडता येतील. मला जे काही नॉलेज मिळाले माझ्या मार्गदर्शकांच्याकडून, माझ्या गुरूंच्याकडून किंवा भेटलेल्या माणसांच्याकडून, ते मला त्यांच्यापर्यंत पोहोचवता येईल. फक्त मी त्यातला एक दुवा ठरेन आणि मला तो दुवा व्हायला आवडेल. तर तुमच्याही डोक्यात आयडिया असतील तर नक्कीच कळवा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनलला आणि मी असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन येत राहील. ब्लॉग असतील किंवा माझे पेंटिंगचे डेमॉन्स्ट्रेशन. तर पुढच्या भागात आपण परत एक पेंटिंग घेऊन किंवा ब्लॉग घेऊन मी येईन. तर भेटू. त्याच्या आधी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा, असेच व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर. भेटू पुढच्या भागात. बाय.